माथेरानमध्ये यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून 1 जुलै ते 8 जुलै 2026 या अवघ्या 8 दिवसांमध्ये तब्बल 1794 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दररोज सरासरी 224 मिलीमीटर पाऊस कोसळल्याने संपूर्ण माथेरान परिसर जलमय झाला असून पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेला शार्लोट लेक अवघ्या 4 दिवसात ओसंडून वाहू लागला. जून अखेरपर्यंत माथेरानमध्ये केवळ 207.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र 8 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत एकूण पर्जन्यमान 2001.2 मिलीमीटर इतके झाले आहे. म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यातच जूनच्या तुलनेत सुमारे 9 पट अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 8 जुलै 2025 पर्यंत माथेरानमध्ये 1854.0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा त्याच कालावधीत 2001.2 मिलीमीटर पाऊस झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत 147.2 मिलीमीटर अधिक पर्जन्य झालंय. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे मुख्य रस्त्यालगत अनेक मोठी वृक्षे मुळासकट उन्मळून पडली आहेत. ही झाडे कुऱ्हाड व कोयत्याच्या साहाय्याने हटविण्यास मोठा वेळ लागत असून मनुष्यबळाचाही मोठ्या प्रमाणात वापर करावा लागत आहे. त्यामुळे पडलेल्या वृक्षांची जलद छाटणी करण्यासाठी माथेरानमध्ये किमान 3 वूड कटर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी माथेरान वनसमिती माजी सदस्य नितीन व्ही सावंत यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या अतिवृष्टीमुळे माथेरानचे निसर्ग सौंदर्य खुलून आले आहे. डोंगर कड्यांहून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, दाट धुक्याची चादर, हिरवीगार वनराई आणि थंडगार प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानला भेट देत असून येथील निसर्गरम्य वातावरणाने ते भारावून जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, माथेरान.